आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 राजकीय बातम्या। आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही सांगू तेच खरं। पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। कशाची? अजित पवार गटाची नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही। तर तुम्ही कोण ठरवणार? आम्ही म्हणतो तेच खरा। बारामती लोकसभेसाठी योग्य उमेदवार दिला जाईल। बारामतीतून लढण्यावर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका। अजून योग्य उमेदवार दिला जाईल। तर भाजपचा दुपट्टा घालण्यास कोणी तयार असेल तर त्यांचं स्वागत असेल। नांदेडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। अशोक चव्हाण भाजपात येणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी बैठकीत सांगितलं। खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठा दावा। थक आम्ही अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्याला हे सरकार देते, याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि अशोकरावसाठी नवीन नाही, सत्तेसाठी ते येऊ शकतात। लोकसभेच्या 350 जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष। मोदींच्या नेतृत्वात दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। विनोद तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे, शेलार उपस्थित। बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा, 300 नव्हे 500 पार जाऊन दाखवा, संजय राऊतांचं आव्हान। ईव्हीएम वापरा, मात्र व्हीव्हीपॅटचा 100% वापर करा, राऊतांचं भाजपला आव्हान। आपको उस लेवल पे मानते हो तो उस 3 बड़े देशों की तरह यहाँ भी बैलेट पेपर पर चुनाव लेकर 300 नहीं 500 पार लेके जाइए। कोणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार, पण सरकारला कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतात। मनोज जरांगेंच्या मागण्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देणार नाही, सरकारकडून स्पष्ट। सरकार झुकायला तयार नाही आणि जरांगेही ठाम आहेत। आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत। ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। महिनाभरात जगात कोरोनाचे 8.5 लाख रुग्ण, तर राज्यात गेल्या 4 आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत चौपट वाढ। महिनाभरात 102 रुग्णांची नोंद। राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तर 53च्या वर।